हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. साबुदाणे वडे. साबुदाणे वडे म्हणलं की मोठेपासून छोट्यापर्यंत आवडणारे हे साबुदाणे वडे. तर चला, त्यासाठी काय काय लागतं साहित्य पण बघूया. 2 वाटी साबुदाणे आणि 3 मीडियम साईजचे बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंदी लावून, उपवासाचं मीठ आणि जिरे, शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले. तर चला, 2 वाटी साबुदाणा घेतली आहे. हे बघा, असे व्यवस्थित फुगलेले आहेत आपले साबुदाणे. त्यामध्ये जाडसर वाटलेले शेंगदाणे, जिरे, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे तुकडे आणि 3 मीडियम आकाराचे बटाटे. तुम्हाला की नाही मी 2 प्रकारचे वडे दाखवणार आहे. एक तळलेलं आणि एक असंच केलेलं, म्हणजेच परतून केलेलं, म्हणजे विदाउट ऑइल केलेला. असे 2 प्रकारचे मी तुम्हाला वडे दाखवणार आहे आज. त्याच्यामध्ये शेंदी लोण ते देखील चवीनुसार टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या अशा प्रकारे. आता ह्याला 10 ते 15 मिनिटं अशी रेस्टसाठी ठेवून द्या अशा प्रकारे. बघा, असं आपला मिश्रण व्यवस्थित मुरलेला आहे. मी आज तुम्हाला 2 प्रकारचे वडे दाखवणार आहे, ऑइली आणि विदाउट ऑइल, 2 प्रकारचे. तर बघा, विदाउट ऑइलमध्ये चीज देखील तुम्ही घालू शकता. ते कसं तुम्ही पुढे बघत जा. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल आणि आवडेल देखील. हे बघा, अशी मी चीज किसून घेतलेली आहे अशा प्रकारे. तर आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ, थोडंसं, म्हणजे हाताला चिटकणार नाहीये. अशा प्रकारे गोल एक असे हे करून त्यामध्ये चीज घालून पुन्हा त्याला असे गोल गोल करून घ्या अशा प्रकारे. साबुदाणे वडे म्हणले की सगळ्यांना आवडतो. असं एकही माणूस नाही की साबुदाणे वडे आवडत नाही. पण असं होतं की त्यांना, काही लोकांना साबुदाणे तेलात तळलेलं नाही नको हवं असतं, मग त्यासाठी असे बनवले जाते. तर मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे. असा एक आपे पॅन घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून, थोडंसं तेल ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये आपण असे करून ठेवलेले जे वडे आहेत ना, गोल गोल आकाराचे, ते बॉल सगळे त्याच्यात ठेवून घ्या अशा प्रकारे. झाकण लावून अगदी 2-3 मिनिटांनी चेक करून घ्या. हे बघा, असे खायला लागलेले आहेत आपले सगळे वडे. सगळे वडे असेच पलटून घ्या. आलटून पलटून व्यवस्थित असे तुम्ही भाजून घ्या अशा प्रकारे. सगळे मी त्याला असे उलट पलट करून अशा प्रकारे पुन्हा असं 2-3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून घेते. हे बघा, असे किती सुंदर आपले वडे तयार होत आहेत. तळलेलेही चवीला तसेच असतात आणि न तळलेले देखील तसेच असतात चवीला. हे बघा, असं क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत आपले सगळे वडे. हे बघा, किती सुंदर आपले बॉल तयार झालेले आहेत. तर चला, आता हे सगळे काढून घेऊयात. हे बघा असे. आणि हां, ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी एक चटणी केलेली आहे, त्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. हे बघा, अशा प्रकारे आपले चीज बॉल्स तयार झालेले आहेत, म्हणजे साबुदाणे चीज बॉल्स रेडी झालेले आहेत. बघा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे मऊ लुसलुशीत असे आपले वडे तयार झालेले आहेत.
तर आपण नेक्स्ट तळून घेतलेले साबुदाणे म्हणजे आपण वडे म्हणतो की नाही तळलेले, ते कसे करायचे ते देखील मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी हाताने सगळे गोल गोल असे करून घेतलेली आहे. छोटे छोटे वडे असे गोल गोल हाताने करून घेतलेली आहे. अशा प्रकाराने सगळे असे टिक्की बनवून घ्या. आणि एका साईडला माझं तेल गरम होतोय. ह्यातही काय फारसं असं तेल पकडत नाहीये, पण काही वेळा कोणाकोणाच्या घरी हेल्थ कॉन्शियसचे मुलं जास्त असतात ना, त्यावेळी मग असे करावं लागतो. तर चला, असे आपले सगळे टिक्की बनवून घेतलेले आहेत. ते आता आपण तळून घेऊयात. आपला तेल असं व्यवस्थित तापलेलं आहे. हे बघा, मी असे सगळे वडे त्यात घालून व्यवस्थित असे तळून घेते. ह्याच्यासोबत खाणारा जो चटणी आहे ना, अगदी टेस्टी आहे. ती देखील मी तुम्हाला त्याची रेसिपी देखील दाखवणार आहे लवकरच. अशा प्रकारे चटणी आणि साबुदाण्याचे वडे तुम्ही नक्की करून ट्राय करून बघा. असं आलटून पलटून सगळे व्यवस्थित असे तळून घ्या. जर का माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे सगळे तळून काढून घ्या. आता खाण्यासाठी आपले वडे रेडी झालेले आहेत. बघा, असे गरम गरम वडे, क्रिस्पी वडे आणि चटणी थंडगार. तर माझी रेसिपी ही कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही देखील एकदा ट्राय करा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.